त्यांनी शब्द दिलेला होता. आदरणीय साहेबांनी त्यावेळी सांगितलं होतं की पुढच्या वेळी तुमचा विचार करू. त्याच्यामुळं मी दावेदारी केलेली आहे की यावेळेला मी काही थांबणार नाही आणि मी यावेळेला निवडणूक लढवणारच आहे. आता राहिला प्रश्न 11च्या दरम्यान आमचं जायचे जे विदर्भातले मराठवाड्यातले ज्या उमेदवारांचे AB फॉर्म द्यायचे होते त्याला तिकीट आपण म्हणतो. तिकीट इज नथिंग बट फॉर्म A अँड फॉर्म B. जो निवडणूक कायदा 1951 मधला जो फॉर्म आहे त्याला आमच्या भाषेत आम्ही फॉर्म A फॉर्म B म्हणतो. आपल्या बोली भाषेत आपण तिकीट मिळालं म्हणतो किंवा तिकीट नाही मिळालं म्हणतो. त्याप्रमाणे त्याच्यासाठी तो शेवटचा तशा अर्थाने एक शेवटचा दिवस होता, कारण दुसऱ्या दिवशी 3 तारीख आणि 4 तारीख ही लास्ट डेट होती आणि मराठवाड्यातल्या उमेदवाराला विमानाने जरी गेला तरी नांदेडला जायला पुन्हा 4 तास, विदर्भात तसंच चंद्रपूरला जायला काही विमान नाही, नागपूरपर्यंत जाऊ शकतो. म्हणून ते म्हणे की मला हे सगळं तिकीट वाटपांचं काम मला आणि जयंतरावांना पहाटे 3-4 वाजेपर्यंत केल्याशिवाय मला काही निघता येणार नाही. मी मोठ्या साहेबांना फोन करतो, म्हणजे पवार साहेबांना, तू जाऊन हे जे काय आपलं बोलणं झालंय, आता काही प्रोटोकॉल आहेत की मी सगळ्याच गोष्टी बोलू शकत नाही. वरिष्ठांशी जे बोलणं होतं त्या पक्षीय लेवलला होतं ते, आणि त्या काही गोष्टी त्याच्यातल्या आपल्याला सगळ्याच उघड करत नाही. तू जाऊन हे मुद्दे बोल आणि मी फोनवर बोलून घेतो. त्याप्रमाणे मी तिकडे गेलो. रात्रीचे 1:30 वाजलेले होते. तिथे हेमंत टकले नावाचे आमच्या पक्षाचे ट्रेझरर होते. स्वतः पवार साहेबांनी मी सांगोपांग चर्चा झाली आणि शेवटी निर्णय असा झाला की आपण जर दोघेही लढलो, म्हणजे तुम्ही आणि संजय जगताप दोन्ही पक्षाचे लोक लढले, तर पुन्हा मागच्या 2 वेळा होईल असं चित्र होईल. आणि हा 2-3 सीटचा जो वाद केंद्रीय नेतृत्वाकडे, म्हणजे साहेब केंद्रीय नेतृत्व म्हणून काम पाहत होते. अजितदादा पवार साहेब, जयंतरावजी पाटील साहेब, सुनील तटकरे साहेब हे वाटाघाटीमध्ये स्टेट लेवलचे नेते म्हणून भाग घेत होते. आज जसे प्रत्येक ठिकाणी तिन्ही पक्षांचे 3-3 नेते हजर आहेत, त्याप्रमाणे त्यांचं कामकाज चालू होतं. तर तिकडे गेल्यानंतर साहेबांनी हे सगळं समजावून सांगितलं. म्हटले तुला राजकारणात मी आणलेलं आहे, तुझी तयारी करून घेतलेली आहे, तुला कसं कसं पुढं जायचं इथपर्यंत सांगितलेलं. मी आज स्पष्टपणे जेवढ्यासाठी बोलतो की त्याच्यात लपवण्यासारखं काही नाही आहे. पण म्हणे थोडंसा आपल्याला दोघं जर तुम्ही लढलात तर प्रॉब्लेम होईल. मग त्याचे 4-8 दिवस अगोदर मला आणि संजयजी जगताप यांनी, जे मी कधीही अगदी माणिकरावांना सुद्धा बोललो नाही, कधी त्यांना विचारावं, सुदामाप्पा जे ज्येष्ठ नेते आमच्या पक्षाचे त्यांना विचारावं, तुमची सगळे मित्र आहात माझे, तुम्हाला बोललो. आम्हा दोघांनाच बारामतीला चर्चेला बोलवलं. आम्ही संजयजी जगताप यांच्या घरीच नाश्ता केला, याच्यात काही खोटं नाही आहे. तिथेच नाश्ता केला आणि तिथे एकाच गाडीने बारामतीला गोविंदबागमध्ये गेलो. आणि त्या ठिकाणी असं ठरलं की बघ तुम्ही दोघं लढला तर हा थोडासा प्रॉब्लेम होईल डिव्हिजन ऑफ वोट्सचा, मतविभागणीचा. म्हणून तुमच्यापैकी एक जण आता थांबा आणि एक जणाला आपण पुढच्या वेळेला संधी देऊया. ही गोष्ट गोविंदबागेतली आहे. आणि आम्ही त्यांच्या घरीच नाश्ता करून एकाच गाडीने तिकडे गेलो होतो, तिथून बरोबर आलो. तरी पण पुढे ह्या वाटाघाटी थोड्या चालूच होत्या. त्याच्यामुळं अंतिम म्हणजे साधारण त्यांनी त्यावेळी ते इंडिकेट केलं होतं. शेवटी 2 तारखेला मी आय विल कम बॅक टू द पॉईंट ऑफ 2 ऑक्टोबर, जी गांधी जयंतीचा दिवस असतो, आत्ताच काल परवाच झाला, त्यावेळेलाही तोच दिवस होता. त्याच दिवशी संध्याकाळी ती घटना घडल्यानंतर हेमंत टकले होते, स्वतः साहेब होते. त्यांनी थांबायला सांगितल्यानंतर क्षणभर कुठलाही माणूस नाराज होईल. एवढी तयारी केल्यानंतर 1.5 वर्ष शेतकरी मेळावा तुम्ही पाहिला, 16 जानेवारी 2019चा. तुम्हाला सगळ्यांना ती डेटही माझी अजून पाठ आहे. त्याच्या अगोदरही आम्ही तालुकावर फिरत होतो, अध्यक्ष हेच होते. तर सगळी तयारी झाली होती. परंतु मी केंद्रीय नेतृत्वाचा आणि साहेबांच्या शब्दाचा आदर केला आणि पक्षाचं हित पाहिलं, दोन्ही पक्षांचं हित पाहिलं, आघाडीचं हित पाहिलं आणि हा भरलेला फॉर्म कसाच घरी घेऊन गेलो, जो आजपर्यंत माझ्या रेकॉर्डला मी ठेवलेला आहे. हे बॅकग्राऊंड मी आपल्याला एवढ्यासाठी सांगितलं की आघाडीचा धर्म माझ्या वतीने मी एकदा पाळला आणि मला जो शब्द देण्यात आला पक्षाकडून असेल किंवा समोरच्या पक्षाकडून असेल, काँग्रेस पक्षाकडून असेल, तो आता त्यांनी पाळावा अशी माझी त्यांना कृतज्ञतापूर्वक विनंती आहे. आता परवा त्यांनी एक व्हिडिओ क्लिप घेऊन माझ्यावरती विनाकारणाचं आग ओकलेली आहे किंवा काहीतरी स्टेटमेंट केलेलं आहे. मी जसे तुम्ही आता इथे हे घेऊन उभे आहात ना,
त्या दिवशी पवार साहेबांना भेटायला गेलो, सुप्रिया साहेबांना भेटायला गेलो, ही गोष्ट खरी आहे. पण यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानमध्ये ज्या वेळेला साहेब असतात किंवा ताई असतात किंवा दादा असायचे पूर्वी कधी, तर तिथली पद्धत अशी आहे की त्या ग्राउंड फ्लोअरला, म्हणजे साहेब 5व्या मजल्यावर ऑफिस आहे, ग्राउंड फ्लोअरला कॅमेरावाले सगळेच असतात, प्रिंट मीडियावाले असतात आणि कॅमेरावाले असतात. ते तिथं लाईननीच तुम्हाला 15-20 जण दिसतात, बाईट जे कोण भेटून आले. माझी जशी आज आपण गुरव सरांच्या सूचनेवरून किंवा त्यांनी सांगितलं एकदा तुम्ही बोला आमच्या सगळ्यांच्या, असं म्हणून आम्ही 3 दिवसापूर्वी ठरवलं. निरोप तुम्हाला आज सकाळी दिले, कारण मला पाण्याच्या आंदोलनाबाबत, हवेलीत पाणी मिळत नाही लोकांना प्यायला, त्याच्या आंदोलनाबाबत सकाळी मी महत्त्वाची मीटिंग होती. पण त्या मीटिंग सुरू होण्याच्या आधी आमच्या दोघा सहकाऱ्यांना विनंती केली की तुम्ही जरा प्लीज माझ्यासाठी एवढे निरोप द्या. तुम्ही सगळे आलात, धन्यवाद पुन्हा एकदा. तर आय वॉज ऑन द पॉईंट की 2019ला ते झाल्यानंतर मी थांबलो. ते घटना 1:30 वाजताची होती. त्याच्यानंतर त्यांचे मला संजयजी जगताप यांचे परवाची ती घटना जी घडली की मी खाली आलो परवा, तर समोर हे पत्रकार सगळे उभे होते. त्यातले निम्मे मी बॉम्बेत, माझे शेवटचे 2-3 पोस्टिंग बॉम्बेत झाल्यामुळं ते त्यातले निम्मे अर्धे ओळखीचे आहेत. मी रिटायर झाल्यावर आलेले नवीन यंगपैकी कदाचित सगळेच नसतील, ते आले 2 जण पुढे की साहेब तुमचं पुरंदरमध्ये तुम्ही दावा ठोकलाय, आणि तुम्ही दावा ठोकलाय म्हणण्यापेक्षा वेगळं तुम्ही दावे, तुम्हाला शब्द दिला, काय दिलं, काय बोलणं झालं. म्हटलं साहेबांची माझी भेट झाली, ही गोष्ट खरी आहे, आणि मी पुरंदरमधून उमेदवारी मागितली, ही गोष्ट खरी आहे, आणि मी लढणार आहे, ही गोष्ट खरी आहे. आणि माझ्या तालुक्याच्या युनिटनी, म्हणजे NCP राष्ट्रवादी तालुका शरदचंद्र पवार पक्ष, या पक्षाने एकमुखी ठराव माझ्या त्याचा लिखित स्वरूपात पवार साहेबांनी निवडून दिला आहे. आणि त्यावेळेला पवार साहेबांनी थोडे तिडके नव्हे, जवळपास 20 ते 25 मिनिटं त्यांना देऊन त्याच्याशी सांगोपांगी चर्चा केलेली आहे. ही गोष्ट खरी आहे. आता पुढचा मुद्दा ज्याच्यावरती संजयजी जगताप यांनी प्रतिक्रिया दिली की मला काय पक्षनिष्ठा वगैरे स्वीकारू नये, तर ह्या व्हीप बाबत त्या पत्रकारांचा तो प्रश्न होता. म्हणजे अमोल बनकरांनी विचारायचं किंवा योगेश कामटे यांनी विचारायचं समोरूनच, अहो ते तुमच्या तालुक्यातल्या आमदारांचं नाव त्या व्हीपच्या संदर्भात, अहो म्हटलं मी तुम्हाला हात जोडू का, म्हटलं मी कोणावर व्यक्तिगत टीका करत नाही, व्हीप पाळणं हा एक नियम आहे, एवढं माझं सेंटेन्स आहे. परंतु संजय जगतापांनी कुठं व्हीप मोडलाय असं माझ्या तोंड, संपूर्ण क्लिप बघा तिथून, अशा माझ्या तोंडी कुठंही शब्द आलेला नाही, हे मी तुम्हाला आत्ता क्लिअर करतो. आणि त्यांनी ते विनाकारण स्वतःचा गैरसमज घेऊन त्या प्रकारची ती क्लिप एक जारी केली की माझी पक्षनिष्ठा संभाजी झेंडेंनी तपासू नये वगैरे वगैरे वगैरे. मला त्या विषयाशी काही घेणं देणं काय ना. तर मी काँग्रेसचे ते खेसकर, अंतापूरकर और जिशान सिद्दीकी, त्यांनी 6-7 नावं घेतली फटाफट. त्याच्यात संजय जगतापांचं. म्हटलं मी यांना ओळखतो, म्हणजे माझ्या तालुक्याचे आमदार, बाकीच्या आमदारांना तर मी ओळखत सुद्धा नाही, आणि हा विषय माझ्या अखत्यारीतला नाहीच आहे, तो त्यांच्या पक्षाचा अंतर्गत प्रश्न आहे. व्हीपच्या विषयाकडे मी जाण्याचं काय कारण आहे? गौरव सर तुम्ही ज्येष्ठ आहे, सांगा मला. व्हीप हा विषय हा विधान भवनामध्ये चालतो, आणि विधान भवनामध्ये चालू असताना त्या पक्षाचा प्रमुख असतो, जो प्रतोद असतो, तो प्रतोद तो व्हीप काढत असतो. व्हीप म्हणजे आदेश, त्याच्या पक्षाच्या संसदीय पक्षाच्या सदस्यांना, म्हणजे विधिमंडळ पक्षाच्या सदस्यांना त्याचा आदेश हा बंधनकारक असतो प्रतोदाचा, म्हणून प्रतोदाची निवडणूक केली जाते. प्रतोद हा नॉर्मली त्या पक्षातला एक ज्येष्ठ नेताच असतो, जो नॉर्मली मंत्रिपदावर नसतो, कारण त्याला हे पक्षाचं कामकाज जे आहे ते थोडंसं त्यांना विधान भवनामध्ये आपल्या पक्षाचं कामकाज इतर पक्षाच्या सहयोगाने व्यवस्थितरित्या संसदीय कार्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली व्यवस्थित मिटिंगा अटेंड करता याव्यात म्हणून नॉर्मली ज्याच्याकडे मंत्रिपद वगैरे नाही किंवा इतर कुठली जबाबदारी नाही आहे अशा प्रकारचं एक काम त्यांना दिलं जातं. त्याच्यामुळं तो माझ्या दृष्टीने मी तो विषयाला हात घातलेला नव्हता, ना तो मी विषय काढला नव्हता, किंवा तो विषय काढण्याचा माझा संबंध नाही, किंवा माझ्याकडे तसला काही अधिकारही नाही. कुठल्या तरी एका वेगळ्या राजकीय पक्षाचा माझ्या पक्षातला जरी असता तरी मला अधिकार नाही काय, कारण ते बघणारे मोठे लोक आहेत, वरती राज्यस्तरावरचे नेते आहेत, त्यांचं काम आहे ते. त्याच्यामुळे व्हीप बाबत मी कुठेही त्यांच्याबद्दल बोललेलं नाही. त्यांनी ते आमच्या गावाकडच्या भाषेत म्हणतो तसं अंगावर ओढतो, तसं ते विनाकारण मुद्दा अंगावर ओढून घेतलाय. ती संपूर्ण क्लिप तुम्ही पहा एकदा,
मी माझ्या दावेदारीबाबत बोललोय, जे मी तुम्हाला आता एक्सप्लेन केलं ते बोललोय फक्त. आणि त्या अनुषंगाने तो मुद्दा मी त्यांना पुन्हा एकदा म्हणजे विनंती करू इच्छितो की त्यांनी तो पर्सनल घेऊ नये आणि माझी क्लिप पुन्हा पाहावी. मी जर असं कुठंच बोललेलो नाहीये, तुम्हाला एकदा पुन्हा क्लिअर करतोय. आता प्रश्न राहिला की इलेक्शन पुढच्या महिन्यात होऊ घातलेले आहे. पुढच्या आठवड्याच्या एंडला कदाचित आचारसंहिता दसरा झाल्यावर दुसऱ्या दिवशी रविवार आहे आणि सोमवारी आचारसंहिता डिक्लेअर होण्याची शक्यता आहे. हे माझं जनरल नॉलेज आहे. तुमचं कदाचित वेगळी माहिती असू शकते, कारण तुम्ही तुमच्या सोर्सेसमधून माहिती काढत असता, तुमच्या मुंबईतल्या वरिष्ठांशी बोलत असता, मुंबईतल्या सहकाऱ्यांशी बोलत असता वगैरे. परंतु नॉर्मली हे दसरा झाल्यावर तिसऱ्या दिवशी म्हणजे सोमवारी जर डिक्लेअर झालं इलेक्शन, तर 13 नोव्हेंबरला व्होटिंग आणि 15 नोव्हेंबरला काउंटिंग, असं साधारणपणे निवडणूक आयोगातली चर्चा आहे. परंतु ह्या चर्चेला अर्थ नसतो, कारण आमच्याशी कोणतरी एक जण बोलतो, पत्रकार, ज्येष्ठ पत्रकार आहे लोकसत्तेमध्ये म्हणून आम्ही विश्वास ठेवतो, महाराष्ट्र टाइम्समध्ये आहे म्हणून विश्वास ठेवतो, किंवा योगायोगाने मी निवडणूक यंत्रणेत काम केलं आणि निवडणूक आयोगाच्या हाताखाली थोडके नव्हे जवळपास 10-15 वर्ष काम केलं आहे. आणि मुंबईत असताना तर डायरेक्ट सेशन साहेबांच्या हाताखाली काम करण्याची संधी मिळाली. ते जुन्या ज्या काही ओळखी आहेत त्यांच्याकडून थोडंफार ऐकेल, पण याला काही अर्थ फारसा नसतो. हे 2 दिवस 4 दिवस शेड्यूल मागं पुढं होऊ शकतो. पण एक नक्की आहे, 26च्या आत ते संपणार आहे. 26 नोव्हेंबरपर्यंत ह्या विधानसभेची मुदत आहे कायद्याने, आणि त्याच्यापूर्वी ही नवीन विधानसभा अस्तित्वात येणं गरजेचं आहे. म्हणजे फार पुढे ढकलण्याचा प्रयत्न केला किंवा खेचण्याचा प्रयत्न केला तर 4-7 दिवसांनी मागं पुढं होऊ शकतो. त्याच्यापेक्षा जास्त काही होऊ शकत नाही. म्हणजे 20पर्यंत जर हे संपलं, विधानसभा अस्तित्वात कधी येते याच्याबाबतही कायदे तज्ज्ञांमध्ये 2 ओपिनियन्स आहेत किंवा 2 मतं आहेत. काहींचं मत आहे ज्या दिवशी विधानसभेचं गॅझेट इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया राज्यपालांना देतं, हँडओव्हर करतं, म्हणजे काय 288 जागांचे निकाल लागले समजा 15 तारखेला, 16 तारखेला त्यांच्याकडे जातात, 17 तारखेला ते गॅझेट डिक्लेअर करतात. गॅझेट म्हणजे काय, आजकाल कॉम्प्युटरवर 1 तासाभराचं काम असतंय. ते सगळं रेडीच असते, फक्त नावं फीड आणि पुढं पक्षाची नावं फीड केली टोटल मारली की झालं. म्हणजे माझ्या मते 2च तासाचं काम असतं गॅझेट काढणं. आणि कायदे तज्ज्ञ म्हणजे ॲडव्होकेट मनू सिंघवी असतील, यांनी परवा मतप्रदर्शन केलं की ज्या दिवशी गॅझेट निघालं त्या दिवशी विधानसभा अस्तित्वात आली कायद्याच्या दृष्टिकोनातून. एखाद्या मुख्यमंत्र्याला वाटलं, मनोनीत मुख्यमंत्र्याला, की नाही माझा शपथविधी अमक्या दिवशी व्हावा, काय मुहूर्त आहे वगैरे, म्हणून तो कितीही पुढे ढकलू शकेल, 8 दिवस पुढे ढकलू शकेल, 10 दिवस पुढे ढकलू शकेल. आणि मग शपथविधी झाल्यावर अधिवेशन बोलावं लागतं आणि शपथविधी होतो आमदारांचा, तो दिवस धरला जावा. हे एवढ्यासाठी सांगितलं की माझ्या मते 26 नोव्हेंबर हीच आपली डेट राहील. त्या अनुषंगाने हे प्रोग्राम चालेल. आता प्रश्न असा निर्माण होतो, वी विल कम बॅक टू द पॉईंट ऑफ पुरंदर हवेली. तर आम्ही कुठल्याही प्रकारचं मनभेद न ठेवता, मी दुसऱ्या दिवशी सकाळी त्यांचे 2 मिस्ड कॉल मला पडले होते संजय जावळे, त्यांचं खुल्या मनाने अभिनंदन केलं की तुम्हाला उमेदवारी मिळाली. मी खुल्या मनाने माझी उमेदवारी मागे घेतली. मनुष्य स्वभाव आहे, पहिले 15-20 मिनटं माणसाला वाटतं की थोडंसं जरा हे, कोणालाही वाटतं, पण मन ही अशी बाब आहे की ती रिकन्साईल करते स्वतःला. तासाभरात, अर्ध्या तासात, त्याच्यात तुमचा थिंकिंग सेटअप किती मजबूत आणि फास्ट आहे त्याच्यावर अवलंबून आहे. मग तुम्ही कदाचित अर्ध्या तासातच रिकन्साईल होता, जाऊ दे आता झालं गेलं, याच्यात पुन्हा चक्र तर काय आपण नाना फिरू शकत नाही. म्हणून मी त्यांच्या दुसऱ्या दिवशी अभिनंदन केलं. योगायोग असा की प्रचाराचा नारळ 4-2 दिवसांनी फुटला, तो दिवे गावातच फुटला. आणि पोमन जे त्यांचे अध्यक्ष आहेत अण्णा, प्रदीप अण्णा पोमन, हे आणि मीच नारळ फोडायला होतो दोघं, आणि आमचे स्थानिक गावकरी तिथले झेंडेवाडीचे. प्रचाराचा नारळ सुद्धा माझ्याच गावात सोडला. सुरुवात केली, मी प्रत्येक मिटिंग अटेंड केली की कुठं गैरसमज असा होऊ नये की मी दुटप्पी भूमिका घेत नाही. जी घ्यायची ती स्पष्टच घ्यायची, नाही ते घ्यायचीच नाही. मग की बाबा याच्यापासून आपण दूर राहिलेलं बरं. तर मी प्रत्येक गावच्या घोंगडी बैठका अटेंड केल्या, कुठलीही चुकवली नाही की त्या गावात चुकून हे जाऊ नये की यांची बी उमेदवारीला अर्ज होता म्हणून यांनी प्रचाराच्या बैठकीला आले नाही. तर
आम्ही सगळ्यांनी मन लावून काम केले इथं बसलेल्या सगळ्या जणांनी, आणि आपण तो इतिहास घडवला. त्याच्यामध्ये आदरणीय अजितदादा पवार साहेबांचाही हात मोठ्या प्रमाणावर आहे. कारण जी कृतज्ञतापूर्वक नमूद करायला पाहिजे ती केलीच पाहिजे. कारण त्यांचं ते वाक्य सगळ्यांनी याच्यावर ठेवलं होतं, रिंगटोनला ठेवलं होतं. आठवत आहे तुम्हाला? त्यांचाही त्याच्यामध्ये वाटा आहेच. परंतु आमच्या सगळ्या पक्षाच्या कॅडरने मन लावून काम केलं. आणि तुमच्या माहितीसाठी सांगतो, तब्बल 52 वर्षानंतर काँग्रेसला आमदारकीचं तोंड पाहायला मिळालं. तब्बल 52 वर्षानंतर. याच्यापूर्वी काँग्रेसचा आमदार कधी झालता हे तुम्ही सांगा, मी सांगतो लगेच. - 1967 साली. ज्ञानेश्वर खैरे मेमाने साहेब 1957 ला झाले. हा, आणि 1952 ला पवार साहेब झाले वाल्याचे. नंतर 67 साली बापूसाहेब खैरे झाले. 62 साली बापूसाहेब खैरे झाले. 67 साली बापूसाहेब. 67 सालानंतर कधीही 2019 सालापर्यंत काँग्रेसला आमदार काय असतं हे पाहायला मिळालेलं नव्हतं. मी टीका नाही करत, इतिहास सांगतोय. मी पुन्हा एकदा शब्द वापरतो. अशा परिस्थितीत आम्ही काम करून, आणि दरम्यानच्या काळात 4 वेळा काँग्रेस पराभूत झालेली होती इथं. आणि स्वतः संजय जगतापही 2 वेळा पराभूत झाले. आदरणीय काकाही 2 वेळा पराभूत झाले होते. हा इतिहासाचा भाग आहे. टीका टिप्पणी करू नये, कोणाचाही नामोल्लेखही करू नये. परंतु आम्ही मन लावून काम केलं. आणि दरम्यानच्या काळात ह्या 52 वर्षाच्या काळात स्वबळावर राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार 2 निवडून आले, अशोकरावजी टेकावडे आणि संभाजीराव कुंजीर. आणि 3 वेळा 1985, 1999 आणि 2019 3 वेळा मित्रपक्षाचे आमदार राष्ट्रवादी काँग्रेसने निवडून आणले. म्हणजे 5 वेळा. 10 पैकी जवळपास 10-11 पैकी 5 वेळा. एखाद्या वेळेला 78 साली लोक म्हणतात, पण मला आठवत नाही. मिड टर्म पोलही झालेल्या होत्या आपल्याकडे. ते चेक करावं लागेल, कदाचित झालत्या काय. म्हणजे त्या वर्षांमध्ये जाण्याची गरज नाही. माझं एकच म्हणणं आहे आणि अपील आहे काँग्रेस पक्षाला, की आघाडीचा धर्म आम्ही पाळला 2019ला. आता तो त्यांनी पाळण्याची गरज आहे. ही एकमेकाची कृतज्ञता ठेवण्याची वेळ आहे. आम्ही कुठेही मगाशी म्हटल्याप्रमाणे तो लहानसा जो मुद्दा ट्विस्ट करण्यात आला होता, तो मी कधीही बोललेलो नाही, बोलणार नाही. कारण ज्याचा अधिकारच मला नाही, ते मी कशासाठी बोलणार. कारण तेवढी परिपक्वता मला माझ्या नोकरीच्या निमित्तानं आलेली, की ज्या विषयात आपला काही संबंध नाही ते कशासाठी बोलायचं. तो त्या पत्रकारांचाच प्रश्न, त्यांचंच उत्तर, आणि ते माझ्या नावे खपवलं गेलं, असा तो प्रकार आहे. तर हा 2019चा जो इन्सिडेंट झाला, त्याच्यानंतर मग संजय जगताप आमदार झाले. आता त्यावेळेस त्यांनी शब्द दिलेला होता. आदरणीय साहेबांनी त्यावेळेस सांगितलं होतं की पुढच्या वेळी तुमचा विचार करू. त्याच्यामुळं मी दावेदारी केलेली आहे की यावेळेला मी काही थांबणार नाही आणि मी यावेळेला निवडणूक लढवणारच आहे. आता राहिला प्रश्न आघाडी धर्माचा, त्या याच्यामध्ये मी योग्य वेळेला जाईल की 2019च्या पार्लमेंट इलेक्शनला आघाडी धर्म पाळला गेला का, 2019ला विधानसभेला पाळला गेला का, याच्याबाबत आकडेवारी सकट ती आज वेळ नव्हे. मी आता एवढाच हा इतिहास सांगण्यापुरतं तुम्हा सगळ्यांना इथं मुद्दाम बोलवलं होतं. आणि मी लॉजिकली का म्हणतोय हे तुम्हा सगळ्यांना कळणं आणि तुमच्या मार्फत जनतेला कळणं ही माझी भूमिका आहे. म्हणून अत्तंभूत इतिहास मी कुठलाही कागद न पाहता, पण कुठल्याही एकही गोष्ट फॅक्टच्या विरहित नाही असेल तर तुम्ही मला आत्ता पॉइंट आउट करा की तुमचं हे 1967 हे वगैरे चुकतंय किंवा हे 52 वर्षाचा इतिहास चुकतोय. बाकी बरेचसे मुद्दे आहेत की ज्याच्यावरती मला काँग्रेसबाबत किंवा राष्ट्रवादी काँग्रेसबाबत बोलता येईल किंवा इतर पक्षांबाबत बोलता येईल. पण ते इलेक्शनचं घोडा मैदान जवळ आल्यावरती बोलूया. ते मग आता असं होईल की मी काय टीका करण्यासाठी पत्रकार परिषद घेतली की त्याच्यावर मला आता बोलायचं नाही. माझ्याकडे सगळी आकडेवारी आहे. 2019ची आकडेवारी आहे, मतदान केंद्रवाईज आकडेवारी आहे, कुठे काय झालं कुठे काय झालं ते मी योग्य वेळेला बोलेन. एवढंच मला निवेदन, नम्र निवेदन आपल्यासमोर करायचं होतं की माझी दावेदारी मी मागे घेणार नाही. आणि मी का करतोय हा काय गंभीर विषय आहे
आणि हे तुम्हाला कळणं गरजेचं आहे आणि तुमच्या मार्फत जनतेला कळणं गरजेचं आहे. म्हणून मी तुम्हाला आज येण्याची विनंती केली. हा भाग वेगळा की तुमच्या सगळ्यांमध्ये गुरव सर ज्येष्ठ आहेत, ते मला एक महिन्याभरापासून म्हणत होते की साहेब तुम्ही आमच्या सगळ्यांशी बोलला. तर म्हटलं मी जरूर योग्य वेळेला बोलेन, कारण ती योग्य वेळ आता आलेली आहे. आत्ता म्हणजे 3 दिवसापूर्वी किंवा 4 दिवसापूर्वीच म्हटलं तरी चालेल. समजा पितृपक्ष होता, हा भाग सोडा, पण पितृपक्षामुळे वाटाघाटीला काही ते बसत नव्हते. आता पितृपक्ष संपल्या पहिल्या फेरीला ते बसले. पहिली फेरी त्यांची संपली आहे. आता पहिल्या फेरीचा आपण इथे चर्चा करण्यात काय अर्थ नाही. पहिली फेरी संख्याबळावर होती किंवा संख्या किती कोणाची याच्यावर होती, आणि त्यामुळं आता दुसऱ्या फेऱ्या सुरू आहेत त्यांच्या. आता उमेदवारांच्या ज्यांनी अर्ज केलेत किंवा आता माणिकराव झेंडे पाटलांनी माझ्या बाबतीत ठराव पाठवलाय, मलाही निमंत्रण आलेलं आहे. त्याच्यामुळं मुलाखतीही सुरू होतील. आता मुलाखती सुरू झाल्यात म्हटलं तर काही लपवण्यात काय अर्थ आहे? काय मुलाखती काय खाजगी बाब आहे का? काही कॉन्फिडेन्शियल बाब आहे का? पक्षाच्या मुलाखती सुरू झालेल्या आहेत. आणि तसं पुणे जिल्ह्याचा नंबर बुधवारी आहे. पुणे जिल्ह्याच्या उमेदवारांना सगळ्याच तालुक्यातले त्यांनी बोलवलं असावं. ज्या अर्थी मला पक्ष कार्यालयातून फोन आला त्या अर्थी बोलवलं असावं असा माझा अंदाज आहे. कारण काय एका तालुक्याचे बैठक घेऊन त्यांना चालणार नाही, कारण दिवस फार कमी आहे त्यांच्या हातामध्ये. हीच भूमिका माझी विषद करायची होती. त्यामुळे यावेळेला मी ठरवलेलं आहे की कुठल्याही परिस्थितीमध्ये मी इलेक्शन हे लढवणार आहे आणि त्याची पार्श्वभूमी तुम्हाला कळावी. हा सविस्तर आणि विथ डिटेल्स ऑफ डेट्स अँड फिगर्स मी तुमच्यासमोर सादर केलेला आहे. धन्यवाद. आतापर्यंत सगळं वृत्तांत सांगितलं, पण राज्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस महाविकास आघाडीमधून निवडणूक लढवणार हे सुद्धा जग आहे. आणखी एक आहे ना, शिवसेना होत, शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस. आता पुरंदरच्या बाबतीत तुम्ही सांगितलं निवडणूक लढवणार, परंतु महाविकास आघाडीमधून ही जागा काँग्रेस सुटणार हे परिचित आहे. मग अशा परिस्थितीमध्ये आपण कशाच्या आधारे तुम्ही आज उद्या हरकत नाही. आज जर तुम्ही मुलाखत व्यवस्थित ऐकली तिन्ही पक्षांची, इलेक्टिव्ह मेरिट आणि सिटिंग आमदार 6 सिटिंग खासदारांना बीजेपीने तिकीट नाकारलं होतं. हा इतिहास तुम्हाला विसरता येणार नाही. बरोबर आहे. इलेक्टिव्ह मेरिट हा सुद्धा दुसरा क्रायटेरिया आहे. मग जर तुम्हाला पवार साहेबांच्याकडून मागच्या वेळेस प्रमाणे जर थांबवण्याचा परत आदेश आले तर तुमची भूमिका काय सर? पवार साहेबांच्याकडून हा प्रश्न तुमच्याकडून येणार हे मला अपेक्षित होतं, पण तो अप्रस्तुत आहे. आल्यावर मी तुम्हाला त्याचं उत्तर देईल. आज मी तिला आलेला नाही. जर तरचं आता नाही बोलून चालणार. जर तरचं बोलून चालणार नाही. मी ज्या घटना घडल्या त्या तुमच्या समोर तुम्ही आता सांगितलं मी कुठल्या परिस्थितीत निवडणूक लढवणार आहे, तो घटनेने दिलेला तुम्हाला मला अधिकार आहे. वाटपाचं चित्र तुमची भूमिका काय असेल? मी तुम्हाला स्पष्ट सांगितलं. तुम्ही म्हणताय की हा जर तरचा प्रश्न करण्यात आज काय अर्थ नाही. मी ही इलेक्शन लढवणार आहे हे मी तुम्हाला स्पष्ट शब्दात सांगितलं. जर तुम्हाला पवार साहेबांचा दबाव आला तर काय होईल ते आत्याबाईंना मिशा असत्या तर काय झालं असतं, असा त्यातला प्रकार झाला. स्पष्ट म्हणजे ती म्हण आहे आपली, म्हणून म्हणजे तुम्ही ठाम आहात हे मी ठाम आहे. मी ठाम आहे त्यात, आणि त्याची मी पार्श्वभूमी सांगितलेली आहे तुम्हाला. आणि कुठल्याही प्रकारे मला विजयराव शिवतारेंच्यावर टीका करायची नाही, संजय जगतापांच्यावर टीका करायची, आणखी कोणी 4था 5वा उमेदवार असेल किंवा सगळे सेपरेट 14 सारखे 99 सारखे लढले, कुणावरही व्यक्तिगत टीका करायची नाही. उद्या इलेक्शनमध्ये मी जरी असलो तरी मी व्यक्तिगत टीकेला हात लावणार नाही. प्रश्नांवर आणि कामांवर मात्र बोलणार आणि सटकून बोलणार. उमेदवारी न मिळाल्यास इतर पक्षाची काही चर्चा चालू नाही 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 नाही. जर तर काहीच बोलू नका. आणि जर तशी चालू असेल तरी ती काही जाहीररित्या सांगण्याची बाब नसते ना. तशी चालू असण्याचा प्रश्न उद्भवत नाही. मी सांगितलं माझ्या पक्षाने माझ्या पक्षाचा एकट्याचा ठराव केलाय. मी तर उलट माणिकरावांना विनंती केली की पक्षाकडे आणखी एखादी विनंती असू द्या आपली रेकॉर्डवरती. आणि एक बघा, ज्या वेळेला हा ठराव झाला त्या दिवशी मी उलट फुरसुंगी, तुम्ही सुद्धा होते मला वाटतं का, तुमच्यापैकी कोणतरी, भिवडीचा कार्यक्रम होता शाळेमध्ये. इथं आहेत ना बाळासाहेब भिंताडे, शालेय कार्यक्रम होता शामरावांना भिंताडेंचा. त्या मिटिंगला मी उलट उशिरा आलतो. आणि तो आल्या त्यांची मिटिंग सुरू झाली आमची पक्ष कार्यालयात, आणि तिथे ठराव झाला तो दिलाय, पवार साहेबांनी दिलाय. पवार साहेबांनी थोडे दिडके नव्हे त्यांचे 20-25 मिनिटं मिळणं म्हणजे महाकठीण काम. तरी त्यांना 20-25 मिनिटं दिले. त्यांना विचारावं
आणि त्या मिटिंगला मी हजर नव्हतो. बारामतीत असून मी आतमध्ये गेलो नाही, कारण त्याच्यानंतर जो धनगर समाजाचा मेळावा होता त्याचं निमंत्रण होतं, तो दुपारनंतर होता. पण आम्ही जाताना बरोबर गेलो आणि हे ज्यावेळी तिकडे माझ्या संबंधी भेटायला गेले तर मी तिथं असणं अप्रस्तुत आहे, म्हणून मी त्या मेळाव्याला अटेंड केलं. साहेब त्याच्यानंतर तासाभराने मेळाव्यासाठी आले. तो मेळावा बारामतीत होता आणि राज्यस्तरीय होता मेळावा, तो अटेंड केला. म्हणजे थोडक्यात लोकसभेचा जो अनुभव घेतला लोकांनी मागच्या शिवसेनेला आपण हवा उभी केली अजितदादांची ताईंच्या नंतर शिकून घातलं, जे वैशिष्ट्य घडलं. ताईंची मंडळी म्हणजे ताई पण आमदार झाल्या आणि सुनेताबाई पण खासदार झाल्या. सगळे 3 खासदार एका घरात झाले, 2 आमदार झाले, अजून 4 होते. इथं तसं व्हायला नको आमचं म्हणणं आहे. मी तुम्हाला स्पष्ट शब्दात सांगितलं की मी इलेक्शन लढवण्यावर ठाम आहे. बस एवढं आम्हाला पाहिजे. हो, उद्या कुणी प्रेशर करते तुम्ही उभं राहणार आहात. मी उभं राहणार आहे, कारण मी त्याला लॉजिकही दिलंय. उगाच मी काही एकदा थांबलो नाही असं नाही की एकदा थांबलोय, पक्ष हितासाठी थांबलोय, आघाडीच्या हितासाठी थांबलोय. संजयजी जगताप हे दुसऱ्या पक्षाचे जरी होते पण आघाडीत होते, ठीक आहे, त्यांचा 2-4 वेळा पराभव झालेला होता म्हणून आज थांबलो असं नव्हे. पण आघाडीकडून साहेबांनी सांगितलं की मागच्या 2 वेळेला असं घडलंय, म्हणजे 9ला आणि 14ला, म्हणून थांबण्याचं मी विचारांती निर्णय घेतला. तो मात्र तो लॉजिकल मला वाटला, कारण तुम्ही 2009ची आणि त्यावेळेचं तिकीट अजित पवारांनी फायनल केलं होतं ना, साहेबांनी नव्हतं केलं. नाही, त्यावेळेला आपल्या तालुक्यातले सगळे प्रमुख नेते, स्वतः शरद पवार मध्यभागी, बाजूला अजितदादा आणि जयंत पाटील साहेब, आणि तिसरे मला वाटतं तटकरे साहेब होते का, तटकरे साहेब होते. आम्ही 10-12 जण होतो आणि ते तिकीट त्यांनी तिथं डिक्लेअर आमच्या त्या बैठकीत केलं होतं, जाहीर पत्रकारांसमोर नव्हते केलं. माझा प्रश्न अध्यक्षांना आहे, ते त्यांची जी भूमिका आहे पक्षाच्या संदर्भातली, किंवा आम्ही तिकीट मिळो न मिळो आम्ही लढणार आहोत, तुमची काय भूमिका असणार? लोकशाहीमध्ये सर्वांना लढण्याचा अधिकार आहे. ते तर आहेच अधिकारी, त्यांना मी कसं सांगणार? पक्ष अध्यक्ष म्हणून मी सांगणार माझ्या आघाडीला तिकीट मिळावं, परंतु आम्ही त्या ठिकाणी पक्षाने हे नसताना पक्षाचे प्रमुख नेते आमचे 5 आहेत: संभाजीराव झेंडे साहेब, विजय कोलते, सुदामा पैंगळे, माहूरकर आणि दत्ता बचाव. हे 5 जण नेते. नाही, हे तुमचा फोन आपला कधी झाला? ऐका ना भाऊ, काल रात्री मला मगाशी अर्ध्या तास फोन आता जेवढे जवळ होते ते सगळे आले, आपण बाहेर आहे. त्यांची भूमिका पक्षाचे अध्यक्ष आहे भाऊ, त्यांची भूमिका ऐकू द्या ना. अध्यक्ष, महत्वाचा मुद्दा आहे की तुम्ही पक्षाध्यक्ष आहात, पुरंदरची सगळी जबाबदारी तुमच्यावर आहे, आणि पुरंदरमधून जर बंडखोरी होणार असेल तर पक्षाची भूमिका काय असेल? बंडखोरी हा शब्द, सॉरी तुम्ही त्यांना प्रश्न विचारलाय, बंडखोरी हा शब्द आत्ताच वापरणं अप्रस्तुत आहे. नाही, मला नाही, त्यांचं उत्तर हवं. आता राहुलजी, आतापर्यंत आपण पक्षाचे बोला की तुम्ही. आमच्या पक्षाने मिटिंग घेतली आणि हे सगळे प्रमुख पैकी विजयराव होते, माहूरकर होते, दत्ता होते, सुदामा पाणी, हे दोघं नव्हते. त्यावेळेला एकमुखाने आम्ही ठराव केला, ही जागा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला मिळाली आणि त्याच्यामध्ये संभाजीराव झेंडे हे एकमेव उमेदवार आमचे सर्वानुमते असतील. तर साहेबांना दिलं, जयंत पाटील साहेबांना दिलं आम्ही, आणि त्यांना भेटलो मी. साहेबांना म्हणलं ही जागा आम्हाला मिळाली पाहिजे. आजसुद्धा आम्ही तेच सांगतो की ही जागा आम्हाला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला मिळावी, हे सुद्धा आम्ही आजसुद्धा साहेबांना सांगतो. तुमची मागणी आहे इथपर्यंत ठीक आहे, हो, परंतु जर तुम्हाला ही जागा आघाडीकडे गेली तर मग तुमची काय भूमिका असणार? आघाडीत आम्ही आहोतच ना, आघाडीत आम्ही आहोत ना. आघाडी असताना काँग्रेसकडे गेली तर तुमची काय भूमिका असेल? काय करणार तिकीट असं म्हणतो ना, आघाडीतून जर तिकीट हे रुलिंग आमदार हा नियम लावून, किंवा विद्यमान आमदार जे आहेत हा नियम लावून जर आघाडी धर्म तिकीट पाळणार, आघाडी धर्म, अध्यक्षांची भूमिका ती महत्वाची. आता आघाडी धर्म पाळणार. आतापर्यंत जर पाहिलं तर आघाडीच्या वतीने झेंडे साहेबांनी तिकीट मागितलंय, त्या पद्धतीने त्यांच्या पक्षाकडे आमदार साहेबही तिकीट मागत असतील, हा पाठ झाला. परंतु आजपर्यंत जर पाहिलं तर तुम्ही निवडणुकीच्या पूर्वी तुमच्यात मनोमिलन होऊन तालुक्यामध्ये तुमचे दौरे होत होते, परंतु आता सध्या तुमच्या तालुक्यात कुठेही तुमचा आघाडी म्हणून दौरा होताना अजिबात दिसत नाही. मग तुमच्या जर हे उमेदवारी जाहीर झाल्यानंतर मनोमिलन कसं होईल?
आज तर तुम्ही अजून लोकांच्यात एकत्र जातच नाही सध्या. वाद झालाच नाही तर मनोमिलनाचा विषय नाही नाही आघाडी म्हणून आम्ही बरोबरच आहोत. 8 तारखेला आदरणीय पवारसाहेब जेजुरीला येतात, नाट्यगृहाचं उद्घाटन आहे. तिथं आमदारांनी सुद्धा सांगितलं किंवा संभाजीराव झेंडेचं नाव वरच्या लाईनमध्ये टाका. म्हणजे असं मतभेद अजून नाही आहेत. असं कुठेही ना. आता हे ते पराचा कावळा केला तुम्ही सांगितलं साहेबांनी मला, हे साहेब आमदारांच्यावर असे बोलले नाही. मग तुम्ही लिहिलं मग ते बोलले, त्यांनी नाही लिहिलं, त्या मुंबईच्या पत्रकारांनी. म्हणजे पत्रकार कुणी असू दे. त्यांच्यासाठी माझा एक प्रश्न असा आहे की लोकसभेला सुप्रिया ताईंचा प्रचार झाला, पुरंदरच्या राष्ट्रवादीने प्रचंड काम केलं पण काँग्रेसने केलं आणि त्याचा एकीकृत परिणाम म्हणजे त्या विजयी झाल्या. तर थोडंसं राष्ट्रवादीला असं वाटतं का की थोडंसं काँग्रेसचं उपकाराचं ओझं आहे आणि त्यामुळे नेते व्यक्त होत नाहीत का लवकर तुमच्या बाबतीत? असं आहे, व्यक्त होण्याचा प्रश्न नाही. तुम्हाला मी सांगितलं त्या प्रश्नावर मी योग्य वेळी येईल आणि आकडेवारी सकट येईल. मदत झाली न झाली हे आज उकरून त्याची कॉन्ट्रोवर्सी तुम्ही किंवा मी करणं योग्य नाही. मी आकडेवारी सकट तुमच्यासमोर येईल. तुमच्याकडे गावोगाव जे दौरे झाले आमचे त्याचा चार्ट आहे. 7 मार्चला आम्ही दौरा सुरू केला, तो शेवटपर्यंत चालला. तिथं कोण कोण हजर होतं आणि कोण कोण नव्हतं, हे दिवस कोणत्या दिवशी कोणतं गाव होतं हा तक्ता पाहिजे तर मी तुम्हाला द्यायला तयार आहे. त्याच्यामुळं प्रचारात कोण सामील झालं कोण नाही झालं हे सगळं आहे. पण ते आज बोलणं अप्रस्तुत आहे असं मी मगाशीच विधान केलं. ज्यावेळी बोलायचे त्यावेळी मी याच्यावरही बोलणार. तरी तुमच्या पक्षाच्या वरिष्ठांची थोडीशी अडचण होती का काय असं आम्हाला असं वाटतं की बाबा त्या मागचा लोकसभेच्या निवडणुकीचा तो जो आहे ते त्याच्यामुळे थोडंसं ते लगेच मग त्याच्या मागं तर 2014चा इतिहास तुम्ही आठवा काय झालता. तुम्ही तर नोकरीत होतो त्यावेळेला काय घडलं होतं या तालुक्यामध्ये सासवड होते ते तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे, मी सांगायला नको. पण माझा अजून अगदी मनापासून सांगतो कोणाचे व्यक्तिगत उणे काढणार अजिबात विश्वास नाही. माणिकराव 1999ला साहेबांची सांगण्यावरनं तुळामरावांनी उमेदवारी दिली तर तुम्ही शक्षर होता आणि पण होतो. त्यावेळेला काय झालं होतं, साहेबांनी उभारायला सांगितलं, पुढं काय झालं नंतर आम्ही अपक्ष लढलोच की. अपक्ष लढलं मग आजची वेळ येणार आहे का आता? त्याचीच पुनरावृत्ती होणार आहे का? त्याचीच पक्षाची पुनरावृत्ती उमेदवारी होणार. आहे साहेबांना, पक्षाची नाही ना. पक्षाची उमेदवारी आम्ही मागतो, इथं आम्ही मिळवायचा प्रयत्न करू. काँग्रेसने जागा मागतो ना बाहेर ठिकाणी, मग तुम्ही ही जागा मागून घ्या आणि मागच्या वेळेस बोलली आम्हाला आमची जागा द्या. मागतोय ना आम्ही. तेच तर सांगितलं 10 वेळेला घेतलं की 2004 पासून आमच्या पक्षाची जागा आहे. एक वेळचा अपवाद म्हणून त्यांना दिली, कारण ह्या वादामध्ये दोघा पक्षांच्या वादामध्ये तिसऱ्याच पक्षाचा फायदा होत होता. तुम्ही 2019ला 2009ला पाहिलं आणि 14लाही पाहिलं, तुम्ही पाहिले, तुम्ही साक्षीदार आहात सगळे त्या घटनेचे. बघा 2009ची आकडेवारी बघा, 2014ची आकडे नसेल तर मी पुन्हा रिपीट करतो. मग सगळ्यांना माहिती आहे, त्याचं काय बात नाही. हो, मतविभागणीचा फायदा समोरच्या पक्षाला झाला. मग तो वरचा देवाचा विचार बरोबर आहे, तसा विचार पुन्हा होणार ना, काहीतरी करणार ना. हो, पण तसा विचार केला तर मग आपल्यालाही काही विचार करावा. तुम्ही तुम्ही पक्षाचा म्हणता दबाव टाका ना मोठा पक्ष माणिकराव, तुम्ही टाकला काय दबाव साहेबांवर? 3-4 वेळा तुमचं ऐकलं, तुमचं काम करतोय आणि आमचा आनंद आम्ही द्या आमदारांचा. 1 वेळेस झालं तसं चालू आहे आमचे प्रयत्न.